हॅलो मित्रांनो, नमस्कार. बघा, आपली गेम चेंजर टेस्ट सिरीज चालू आहे आणि गेम चेंजर टेस्ट सिरीज मध्ये आपण लक्षात ठेवायचं मागचा एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि तुम्ही जी टेस्ट सोडवलेली आहे त्याला स्कोर पण तुमचा बऱ्यापैकी चांगला आला असेल. टेस्ट ला लक्षात स्कोर कसा आहे, किती स्कोर आला, तर आपले 20 पैकी किती मार्क आपल्याला मिळालेत त्याचं थोडं मला अपडेट करत राहा. तुम्हाला पहिल्या टेस्ट सिरीजच्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईल नंबर पण दिलेला आहे. लक्षात आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय 19 तारखेची टेस्ट सिरीज आहे आणि लक्षात ठेवायचं गेम चेंजर टेस्ट सिरीज मधली आपली टेस्ट क्रमांक 2 आहे. आता विशेष बघा, याच्यामध्ये काही नाही. प्रश्न क्रमांक 1 काय सांगतोय व्यवस्थित वाचा. तुम्हाला प्रश्न बघून सवय काय लागली 4 टाकायची. मार्केटमधल्या मेथड कृपया बंद करा. थोडं आपल्याला स्मार्ट वर्क करायचंय लक्षात. आणि 20 पैकी 17-18 मार्क आपल्याला मिळवायचे आणि 100% तेवढे मार्क आपण मिळवू शकतो. तुम्ही लक्षात ठेवा 15 टेस्ट सिरीज आपल्या 15 गुणले जर बघितलं 15 गुणले 20 क्वेश्चन साधारणपणे आपले 300 क्वेश्चन होतात आणि 300 क्वेश्चन मी असे डिझाईन केले आयोगाचे पेपर समोर ठेवून. एक्झॅक्ट आयोगाला डिमांड काय आहे क्वेश्चनची लक्षात. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला टेस्ट सिरीज मध्ये पाहायला मिळतील. प्रश्न वाचा बघा. आता ह्याच्यामध्ये चार्ट वगैरे आखायचं नाही, तुम्ही प्रश्न टार्गेट करा. प्रश्न काय सांगितलं त्यांनी, यम आणि एन खेळत असलेले समान खेळ कोणते, हा आपला क्वेश्चन आहे. सगळा क्वेश्चन नाही वाचायचं. आता यम आणि एन ला टार्गेट करा फक्त. यम कुठे बघा प्रश्नामध्ये, यम तुम्हाला इथं दिसतोय. यम 3 खेळ खेळतो पण हॉकी नाही खेळत लक्षात. आणि त्यांनी प्रश्न काय विचारलाय, यम आणि एन खेळत असलेले समान खेळ कोणते असं विचारलंय. यम जर हॉकी खेळत नसेल तर तुम्हाला हॉकी इथं दिसतोय, ह्याला फुली मारा. हॉकी इथं पण दिसतोय, खेळत नाही ना तो, त्यामुळे हे पण आपलं ऑप्शन कटून जाणार आहे. 2 ऑप्शन कटले. आणि एन बद्दल अजून एक वाक्य आहे. एन बद्दल, एन आणि क्यू हे 3 खेळ खेळतात पण कबड्डी नाही खेळत. आता एन जर कबड्डी खेळत नसेल तर ते म्हणतात एनचा पण खेळ सांगा म्हणून सांगतात ना. मग लक्षात इकडे व्यवस्थित, आपल्या याच्यामध्ये कबड्डी एक पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतंय. मग हे सांगा रे, हे आपलं उत्तर असेल का. हे पण ऑप्शन किंवा हा पण ऑप्शन आपला कटून जाईल. म्हणजे 1, 2, 3 जर ऑप्शन कटले, उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 4. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. एलिमिनेशन मेथड इज स्ट्रॉंग मेथड फॉर क्लासिफिकेशन टॉपिक. क्लासिफिकेशन टॉपिक साठी लक्षात ठेवायचं ही मेथड अप्लाय होते, 100% होते. आणि आपण काय करतोय, घाबरतो. असले मोठे मोठे प्रश्न बघितले पोरग स्किप करतो. पण लक्षात ठेवा प्रश्नातला जेवढा डेटा जास्त तेवढा क्वेश्चन सोपा असतो लक्षात. अजून एक सांगतो विशेष म्हणजे बघा, असे क्वेश्चन जर आले वेगळे काय, प्रश्नातली माहिती पॉझिटिव्ह असेल आणि प्रश्न निगेटिव्ह असेल, अजून क्वेश्चन सोपा झाला लक्षात. तुम्हाला असंच पूर्ण डेव्हलप करणार आहे 15 पेपरमध्ये. शेवटपर्यंत सगळे पेपर सोडवायचे आणि स्कोर मला मेन्शन करायचा आहे 9096590278 ला. तुम्हाला अजून तुमच्या रिअल लाईफ मध्ये काही प्रॉब्लेम आला एखाद्या क्वेश्चनचा तर त्या क्वेश्चनचा फोटो काढा आणि त्या नंबरला मला पाठवून द्यायचं. क्लिअर आहे. प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर पर्याय क्रमांक 4 असेल. आता प्रश्न क्रमांक 2 काय सांगतोय बघा, 3 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. सगळ्यात सोपा कार्यक्रम क्यूब अँड डाईसचा. आता याच्यामध्ये 3 प्रकार आहेत क्यूब अँड डाईस मध्ये. एक घटक कॉमन असताना एकमेकांच्या विरुद्ध काढणे, 2 घटक कॉमन असताना एकमेकांच्या विरुद्ध काढणे आणि एकही घटक कॉमन नसताना एकमेकांच्या विरुद्ध काढणे. पण इथं त्याही तिन्ही गोष्टी इथं फेल होत आहेत. कसं लक्षात ठेवा, प्रश्न काय विचारलाय, 3 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक आहे. 3 चा विरुद्ध कोण आहे असं त्याने विचारले. आणि तुम्ही आकृतीचं निरीक्षण करा. ही प्रश्न आकृती आहे, पुन्हा ही पण प्रश्न आकृती आहे, कारण ही पण प्रश्न आकृती आहे. कारण काय रे, सगळ्यामध्ये 3-3-3 दिसतोय. आता काय करू आपण, जेवढ्या डायग्राम जास्त तेवढा अजून क्वेश्चन सोपा झाला क्यूब अँड डाईस मध्ये. आता 3 चे शेजारी कट करा, कारण 3 चे शेजारी त्याचे विरोधक असतील का, नसणार आहेत. मग 3 च्या शेजारी काय असतं, 1 दिसतोय, तिथे 6 पण दिसतोय. मग सरळ सरळ लक्षात ठेवायचं, 1 आपलं उत्तर नसणार आहे. 1 तुम्हाला दिसतंय पर्याय क्रमांक 4 मध्ये, कारण 3 चा विरोधक 1 कधीच नसणार आहे, शेजारी 2 बसले त्याच्या. आणि पुन्हा 6 पण नसणार आहे ना, कारण 3 च्या शेजारी पुन्हा 6 पण दिसतंय. आणि आकृती क्रमांक 4 मध्ये तुम्ही निरीक्षण करा, 3 चा शेजारी 5 आहे, 4 आहे. आपल्याला 5 ऑप्शन मध्ये नाहीये पण 4 आहे. लक्ष द्यावं, 4 सुद्धा 3 चा अपोजिट नसणार आहे, कारण तो त्याच्या शेजारी आहे. मग 3 जर ऑप्शन कटले, उत्तर संपलं. 3 चा अपोजिट 2. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. सोपा आहे, काही नाही याच्यामध्ये. पद्धती प्लीज बदला अभ्यासाच्या. जुन्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्ही परीक्षा पास होणार नाही. अपग्रेड युअर सेल्फ लक्षात. चला पुढे, नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4. तिसरा काय सांगतोय बघा. आता किंमत काढा म्हणलेला, फाइंड द व्हॅल्यू म्हणलेलं आहे. असलं काय दिसलं परीक्षेमध्ये, पुन्हा याचा गुणाकार भागाकार करत बसू नका प्लीज, वेळ खूप जाणार आहे. असलं काही गोष्टी आल्या विचित्र दिसल्या तर सूत्रामध्ये जातात. आता सूत्र आहेत 10. तुम्हाला ते 10 सूत्र पाहिजे असतील तर पुन्हा व्हॉट्सअपला मला हाय करा. तुम्हाला प्रॉपर आतापर्यंत आयोगाने त्या 10 सूत्रावरतीच प्रश्न विचारले, ते कोणते सूत्र आहेत तुम्हाला मी व्हॉट्सअपला पाठवून देतो. क्लिअर आहे. फायनल जर बघितलं तर याच्यामध्ये काय रे, एबी मानाचा कार्यक्रम होता. याला आपण ए मानूया, ह्याला आपण काय रे एच मानूया, सारखं सारखं आहे ना. याला आपण बी मानूया, ह्याला आपण बीच मानूया, सारखं सारखं आहे. पण हे नक्की काय आहे तर लक्ष द्या, ए अधिक बी ची किंमत आहे ती. ए अधिक बी ची किंमत म्हणजे काय, 2.3 अधिक सांगा रे
लक्ष द्या, बी ची किंमत किती आहे 2.1 याची बेरीज करा 4.4 येते. म्हणजे हा 4.4 आहे तो काय माहितीये का, ए अधिक बी आहे. मग सरळ ए गुणले ए काय होतो, ए गुणले ए चा स्क्वेअर होतो, वजा सांगले बी गुणले बी बी चा स्क्वेअर होतो, आणि छेदामध्ये लक्षात ठेवायचं ए अधिक बी अशी कॉन्सेप्ट आहे आपली. मग याचा तुम्हाला विस्तार माहिती पाहिजे, ए चा वर्ग वजा बी चा वर्गचा विस्तार काय येतो, पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी, आणि परत छेदामध्ये ए अधिक बी आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. तो 4.4 म्हणजेच काय ए अधिक बी आहे. या ए अधिक बी ला हा ए अधिक बी कटून गेला. आपलं फायनल उत्तर आहे ए मायनस बी. म्हणजे ए ची किंमत घ्या म्हणता येते आणि बी ची किंमत घ्या, त्यातला फरक सांगा म्हणता येत. उत्तर तुमचं संपलेलं आहे. 2.3 मधून जर आपण 2.1 मायनस केला तर तुमचं उत्तर असणार आहे 0.2. 0.2 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 दॅट इज युअर करेक्ट आन्सर. सोपं आहे, प्लीज लक्षात ठेवायचं, फक्त प्रश्नाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदला. इथे लक्षात, बाकी काही नाही, उत्तर संपलं याचं. आता एवढं पण करू नका, एखादा एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट असतो हे सगळ्या गोष्टी करत नाहीये, त्याला माहित आहे प्लस मायनस करून फायनल उत्तर एवढंच येणार आहे. याच्या म्हणजे लक्षात 2.3 मधून जर 2.1 वजा केला की उत्तर संपलं. आलं लक्षात. थोडं स्मार्ट वर्क आणि ऑब्झर्वेशन तुमचं स्ट्रॉंग पाहिजे, बाकी काही नाही. बघा या टाईपचे क्वेश्चन, ह्याला थोडं आयएमपी म्हणा. आयएमपी का, हा टॉपिक आयोगाचा खूप आवडत आहे, कारण याच्याशिवाय तुमचा पेपरच तयार होत नाही. सिलॉलिझम म्हणतो आपण त्याला. लक्षात, त्यांनी क्वेश्चन विचारलाय, प्रश्न अगोदर वाचा. काय विचारलं रे, वैध निष्कर्ष निवडा. वैधचा अर्थ काय असतो, योग्य, म्हणजे बरोबर आपल्याला निष्कर्ष ओळखायचे. आपण काय करतो, विधानावर डायग्राम तयार करतो, डायग्राम मध्ये बघतो, निष्कर्ष चेक करतो. मग विधानावर आपण जर डायग्राम तयार केल्या, बघा काय सांगितले, काही पेन्सिली बंदूक आहेत. मग काही पेन्सिली, तर थोडं समजून घ्या व्यवस्थित हा. काही पेन्सिली काय सांगितले त्यांनी, बंदुका सांगितले, कळते. पुन्हा काय रे, काही बंदुका पेने आहेत किंवा पेन आहेत, आणि पुन्हा काही पेन काय सांगितलेत, मारेकरी सांगितलेत. जसं सांगितलेत विधानं त्याप्रमाणे आपण काय केली, डायग्राम तयार केली. आणि काय करता आता तुम्ही बघा का, मार्केटमधले सवयी कशात, विधानावर डायग्राम तयार करा, डायग्राम मध्ये बघा निष्कर्ष चेक करा. पण प्लीज सगळे निष्कर्ष चेक करत बसू नका. तुम्ही पर्यायाचं ऑब्झर्वेशन वाढवा. पर्यायाचं ऑब्झर्वेशन व्यवस्थित जर तुम्ही वाढवलं तर लक्षात ठेवा, पर्यायामध्ये सर्वात जास्त वेळा आलेला निष्कर्ष आपल्याला फक्त चेक करायचा आहे. मग सर्वात जास्त आलेला निष्कर्ष कोणता आहे, इथं पण मला ब दिसतोय, इथं पण मला ब दिसतोय, इथं पण मला ब दिसतोय. मग फक्त ब चेक करतो मी. ब काय सांगितले बघा, काही बंदुका मारेकरी आहेत. बघ रे बघा, इथं बंदुका, इथं मारेकरी आहे, यांचा दूर दूरचा संबंध आहे, दूर के रिश्तेदार. लक्षात, म्हणजे बंदुकाचा संबंध कधीच येणार नाही मारेकरीशी, आणि मारेकरीचा संबंध बंदुकाशी कधी येणार नाही. पण तरी ते म्हणतात काही बंदुका मारेकरी आहे, ते चुकीचं आहे. त्यांनी काय विचारलं, योग्य. ब जर चुकीचा असेल तर 100% हा पर्याय कटला. आता अ जरी बरोबर येत असेल तरी तो कुणासोबत आहे रे, ब सोबत आहे, चुकीच्या व्यक्ती सोबत आहे. लक्षात ठेवा, संगतीमुळं हा तुमचा पर्याय कटून जाणार आहे. हा पण पर्याय लक्षात ठेवा, क जरी तुमचा बरोबर असेल तरी लक्षात ठेवा ब मुळे कटणार आहे तो, आणि ब एकटा आलाय, हा पण कटला. उरलं काय, फक्त क. ऑप्शन क्रमांक 4 दॅट इज युअर करेक्ट आन्सर. तुम्ही फक्त क जर चेक केलं, क फक्त बरोबर, लक्षात ठेवा याच्यामध्ये काय फक्त क बरोबर येईल, बाकीचे सगळे चुकीचे असतील. येतं लक्षात. बघा तुम्ही घरी चेक करून बघा, पण परीक्षेमध्ये थोडं स्मार्ट वर्क करा. पर्यायाचा लक्षात प्रॉपर अभ्यास करा आणि एक्झामला जा. मॅथ रिजनिंग मध्ये तेच आहे, पर्यायाचं ऑब्झर्वेशन. येतं लक्षात. चला पुढे, क्वेश्चन क्रमांक 4चं उत्तर पर्याय क्रमांक 4 असेल. प्रश्न क्रमांक 5 काय सांगतोय, PQRS लक्षात ठेवायचं असलं काय दिसलं. आता पेपर सोडताना प्रामाणिकपणे सांगा, कोणी कोणी डायग्राम आखलेले आहेत. 100%, कारण ते सवयच लावली तुम्हाला. डायग्राम प्लीज दाखवू नका. असले काही क्लासिफिकेशन मधले क्वेश्चन आले की प्रश्न वाचा. प्रश्न काय विचारला रे, सीसॅट कोणाला आवडतो. प्रश्न पॉझिटिव्ह आहे, प्रश्नातली माहिती निगेटिव्ह आहे. पी आणि क्यू ला सीसॅट आवडत नाही वगैरे वगैरे सांगितलंय. प्रश्नातली सगळी माहिती निगेटिव्ह आहे आणि आपला प्रश्न पॉझिटिव्ह आहे. अजून सोपं झालं. आता सीसॅट कोणाला आवडतो म्हणून सांगितले, यांनी सरळ सरळ पहिले वाक्य काय सांगितले, पी आणि क्यू ला सीसॅट नाही आवडत. पी आणि क्यू ला सीसॅट नाही आवडत, पी ला फुली मारा, क्यू ला फुली मारा. चला पुढे नेक्स्ट सांग रे बाळा. पुन्हा याच्यामध्ये सीसॅट अजून पुढे दिसतं, इथं पण दिसतंय बघा सीसॅट. सीसॅट पी आणि एस ला राज्यघटना आणि सीसॅट आवडत नाही. आता पी आणि एस ला पी ऑलरेडी मी फुली मारलाय, माझ्याकडे एस एक शिल्लक आहे, एस पण येणार नाही ना, एस ला पण सीसॅट आवडत नाही म्हणते. येतं लक्षात. मग एस ला जर सीसॅट आवडत नसेल तर 3 कटले. फायनल उत्तर काय असणार आहे, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. आर हे तुमचं उत्तर असेल. सीसॅट कोणाला आवडतो. प्रश्नातली माहिती पॉझिटिव्ह, प्रश्न निगेटिव्ह, क्वेश्चन सोपा झाला.
प्रश्नातली माहिती, निगेटिव्ह प्रश्न, पॉझिटिव्ह, अजून क्वेश्चन सोपा झाला. अलग लक्षात. पर्याय इलिमिनेशनचा वापर करून टाइम मॅनेजमेंट करा आणि हा जो वेळ उरतो ना तो पुढच्या एखाद्या क्वेश्चनला, अवघड क्वेश्चनला अप्लाय करू शकता. 20 मध्ये 3 क्वेश्चन असे असतात ते घरी आल्यावर सुटणारे असतात. लक्षात. मग त्याला तुम्ही हे उरलेला वेळ अप्लाय करू शकता. आणि आयोग क्वेश्चन डिझाईन करताना मी काय सांगतोय बघा, तो प्रश्न 50 किंवा 40 सेकंदामध्ये विद्यार्थ्याला सुटलाच पाहिजे असा डिझाईन करतो. कारण आपले क्वेश्चन किती तरी 100 क्वेश्चन 60 मिनिटाचा वेळ आहे. पाठीमागच याच्यावर कोणतरी ऑब्जेक्शन घेतलं असतं. मग ऑब्जेक्शन कोण घेत नाही, वेळच एवढाच का वगैरे वगैरे म्हणतो कोण नाही. आयोगाला लक्षात ठेवा, आयोगाने तसेच क्वेश्चन डिझाईन केलेले असतात की ते 100 प्रश्न तुम्हाला 60 मिनिटांमध्ये सुटतील त्या हिशोबाने. आणि आपल्याला 100 कधी सोडवायचेच नसतात. पहिली गोष्ट म्हणजे आपलं मेरिट किती लागतं, 60, 55, 62, 65च्या आतमध्ये लागले आतापर्यंत. लक्षात. किती पैकी, 100 पैकी. मग तुमचं टार्गेट किती पाहिजे, टार्गेट लक्षात ठेवायचं तुमचं हे 80 पाहिजे. 80 टार्गेट पाहिजे. 80 मध्ये अॅक्युरेसी ठेवा, तुम्ही बरोबर मेरिट मध्ये बसताय. लक्षात. याचं उत्तर मग 5चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. पद्धती प्लीज बदला. आता हे बघा, हा क्वेश्चन थोडा आयएमपी म्हणा आणि विचित्र आहे. विचित्र म्हणजे काय, आयडेंटिफाय द मिसिंग कॅरेक्टर मधला प्रश्न आहे. आता हा प्रश्न काय करतो मला, इथं बघा दुसऱ्याच्या डोक्यात काय चाललंय हे आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजे थोडं हा प्रश्न तुमचा वेळ खातो आणि हा क्वेश्चन तुझे पुढचे पण 1-2 क्वेश्चन खाऊन टाकतो. म्हणजे जो उत्तर आलं पटकन, लिंक लागली ठीक, नाही तर स्किप करा, सोडा. लक्षात ठेवायचं, जे आपलं नाही ते सोडून द्यायचं, त्याच्या पाठीमागे लागू नका प्लीज. क्लिअर आहे. लगी लिंक लागली ठीक, नाही तर मग सोडा. म्हणजे त्याच्यात लिंक काय बघा, याच्यात काय केलं त्यांनी, काय याच्यामध्ये ट्रिक्स वापरलेले आहे इथं लक्षात. आणि इथं क्वेश्चन मार्क, तिथं काय तुमचा अंक येईल त्यांनी तो असा प्रश्न विचारलाय. याच्यामध्ये क्रिया काय आहे थोडं बघा. 3ची डबल आहे, 3 दोन्ही किती रे 6. पण या 6 मधून लक्षात ठेवा आपण जर 1 मायनस केला तर असं तुमचं उत्तर किती येतं, 5 येतं. पुन्हा सांगा, जे पुन्हा उत्तर आले 5ची डबल करा, 5 दोन्ही 10, त्यातनं 2 वजा करा, उत्तर 8 येतं. तुमचं 8 असं दिल टाकलाय. पुन्हा 8ची डबल करा, 8 दोन्ही किती रे 16. 16तून किती मायनस करायचे आता, 3 मायनस करायचे. 1 2 3 4 5 ची सिरीज मायनस करत चाललोय आपण. पुन्हा उत्तर आलं 13. 13 तुमचा इथं असा टाकलाय. पुन्हा सांग रे बाबा, 13 गुणिले 2, 13 दोन्ही 26 मधून किती मायनस करू मी, 4 मायनस करा. पुढचा अंक आहे तुमचा 22. आणि फायनली लक्षात ठेवायचं इथं तुम्ही 22 घेतलाय आणि आता पुढं काय असेल, 22 गुणिले 2 44. 44 मधून किती मायनस करावं लागतील, 5. सिरीज नुसार ना, 1 2 3 4 5 जर आपण मायनस केले तर तुमचं उत्तर असणार आहे 39. 39 म्हणजेच पर्याय क्रमांक 3, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. लिंक लागली ठीक, नाहीतर स्किप, क्वेश्चन स्किप करायचं. आलं लक्षात. कारण दुसऱ्याच्या डोक्यात काय चाललंय आपल्याला शोधायचं आहे, त्यांनी काय त्याच्यामध्ये हिंट वापरली, अमुक तमुक वगैरे वगैरे. क्लिअर आहे. आणि बघा थोडं या पद्धती बदला अभ्यासाच्या, तुमचा स्कोर आरामात येतो. आता 7वा क्वेश्चन त्यांनी काय सांगितलं बघा, राकेश नावाचा एक कार्यकर्ता आहे याच्यामध्ये. अजून कोण आहे याच्यामध्ये दुसरा कार्यकर्ता बघा, इथं ऐश्वर्या पण आहे आणि अजून एक कार्यकर्ता महेश पण आहे. यांनी काय रक्कम आणली व्यवसायामध्ये, व्यवसाय चालवण्यासाठी रक्कम आणलेली आहे आणि त्याचं काही प्रमाण आहे लक्षात ठेवायचं, किंवा त्याचा कालावधी आहे. म्हणजे याच्यामध्ये राकेशने काय केलं, ऐश्वर्या कधी आली, महेश कधी आला वगैरे वगैरे. आणि हा गुणोत्तरावरती प्रश्न आहे. गुणोत्तर प्रमाणावरती जर प्रश्न आयोगाने विचारला लक्षात ठेवायचं, त्याचा जो कालावधी असतो तो कालावधी नेहमी महिन्यामध्ये करून घ्यायचा. आता पहिल्यांदा रक्कम बघू आपण. रक्कम राकेशची किती रक्कम आहे, राकेशने व्यवसायामध्ये 17,000 रुपये आणले. ऐश्वर्याने किती आणले रे, ऐश्वर्याने व्यवसायामध्ये 1,05,000 रुपये गुंतवलेले आहेत. आणि परत जर बघितलं याच्यामध्ये महेशने पण आणले तर 1.4 लाखचा अर्थ कोणाला कळत नाहीये. 1.4 लाख म्हणजे किती असणार ते, 1,40,000. 1,40,000. कालावधी जर बघितलं, आता राकेश पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवसायामध्ये आहे आणि तो वाक्य दिले बघा, व्यवसायाचा कालावधी 3 वर्षानंतर त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर काढा म्हणून सांगितले. मग पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवसायामध्ये कोण आहे, राकेश आहे. मग 3 वर्ष म्हणजे किती महिने, महिन्यामध्ये करून घ्या, 36 महिने. आता ऐश्वर्या या उद्योगामध्ये 6 महिन्यानंतर आली, म्हणजे 6 महिने व्यवसायामध्ये नव्हती. या 3 लक्षात, 36 महिन्यापैकी 6 महिने नव्हती म्हणजे किती होती मग ती, फक्त 30च महिने होती. आणि परत तिथून लक्षात ठेवायचं काय केले, महेशने पुढील 6 महिन्यानंतर, ऐश्वर्या आल्यानंतर पुढील 6 महिन्यानंतर लक्षात ठेवायचं त्या उद्योगामध्ये आली. म्हणजे याचा अर्थ महेश हा जो कार्यकर्ता आहे तो 12 महिने व्यवसायामध्ये नव्हता. 36 महिन्यापैकी जर तो 12 महिने नसेल तर सांग रे वा 24 महिने असणार आहे. काय अडचण, प्रॉब्लेम लक्षात. आता बघा काय याच्यामध्ये रेशो काढताना लक्षात ठेवायची कंडिशन आहे. तुम्ही जर इथं 3 ने भाग दिला सगळीकडे 3 ने भाग गेला पाहिजे, तुम्ही इथं 4 ने भाग दिला सगळीकडे 4 ने भाग गेला पाहिजे, अशी कंडिशन आहे.
बाकीच्या मध्ये काही नाही, 3-3 कट करूया पुन्हा 0, 3-3 जर पुन्हा आपण 0 कट केले तर आता पुन्हा एकाच संख्येने भाग, 35 न भाग द्या, 35 दोन्ही 70, 35 त्रिक 105, 35 चौक 140, पुन्हा 6 ने भाग द्या, 6 36 जातो भाग, 6 5 किती रे 30, पुन्हा काय 6 चौक 24. आता बघा लक्ष तिकडे व्यवस्थित, तुम्ही आता सर म्हणा 2 ने भाग द्या, तुमचा 2 ने इथं जातो, इथं पण जातो, लक्षात ठेवायचं. पण इथं जातो का 3 5 ला नाहीये, म्हणजे आपला रेशो संपला, तिघांना पण गेला पाहिजे. मग सरळ याचा गुणाकार करा, 6 दोन्ही 12, 3 5 15, 4 चौक 16, त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर 12 15 16, पर्याय क्रमांक 3 दॅट इज युअर करेक्ट आन्सर. एका ओळीमध्ये याचं उत्तर येतं, लक्षात ठेवा. गुणोत्तर प्रमाण सगळ्यात सोपा टॉपिक येतं लक्षात. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 दॅट इज युअर करेक्ट आन्सर. चला पुढे 8वा क्वेश्चन. हे बघा क्वेश्चन किती भला मोठा दिसतोय, असला क्वेश्चन दिसला की पोरग स्किप करतं, पहिल्यांदा स्किप करू नका. याचं उत्तर मोजून 10 सेकंदामध्ये येत. तुमचं मेन टार्गेट काय याच्यामध्ये, मेन टार्गेट लक्षात अक्षर समूह आहे, हे आपलं टार्गेट आहे, लक्षात ठेवायचं. कळतंय, आपलं अक्षर समूह टार्गेट आहे. अक्षर समूह झाल्यानंतर आपण काय करा, आटी वाचा प्लीज. हे वाचू नका, पोरं हे सगळं वाचत बसतात, वाचू नका, टायमिंगचा प्रॉब्लेम येणार तुम्हाला. काय गरज नाही वाचायची, याच्यामध्ये काय कोड आहेत ते आपल्याला मेन्शन करायचे, बाकी काही नाही. अक्षर समूह टार्गेट केल्यानंतर अट वाचा. अट क्रमांक 1 काय सांगते, जर पहिले लक्षात समूहातील, या समूहातील पहिले अक्षर जर स्वर असेल, मला स्वर कळतात ए आय ओ यू स्वर. आता स्वर याच्यामध्ये सांग रे, आर स्वर आहे का, नाही हे व्यंजन आहे. बघा लक्षात ठेवा, ए आय ओ सोडून लक्षात ठेवा बाकीचे सगळे व्यंजन असतील ना, मग आर व्यंजन आहे. आता पुढे वाचूच नको ना, स्वर पाहिजे आपल्याला पहिलं. खुली मारा, जर समूहातील पहिले अक्षर व्यंजन, पहिलं अक्षर व्यंजन आहे पण शेवटच्या अक्षर लक्षात ठेवा स्वर सांगितलंय, हे मला सांगा रे यप स्वर आहे का, नाही ना. ए आय ओ यू मध्ये येतो का तो, नाहीये, लक्षात ठेवायचं. मग अट क्रमांक 2 सुद्धा फेल गेली. चला पुढे अट क्रमांक 3, जर पहिले आणि शेवटचे अशी दोन्ही अक्षरे व्यंजने असतील, हे अट लागू होते, लक्षात ठेवायचं. आर हे व्यंजन आहे, यप पण व्यंजन आहे, आणि त्यांनी सांगितले दोघांनाही शेवटच्या कोडने कोडबद्ध करावे, दोघांनाही शेवटच्या कोडने कोडबद्ध करावे. म्हणजे यपचा कोड काय रे, यपचा कोड इथं दिले बघा. या चार्टचा आपल्याला फक्त एवढाच जास्त वापर आहे, कशाला. यपचा कोड काय असणार आहे, हॅशटॅग असणार आहे, आणि जो यपचा कोड आहे तोच ते आर ला द्या म्हणतायत. म्हणजे अगोदर आणि शेवटी हॅशटॅग पाहिजे. असे किती ऑप्शन आहेत, इतर अगोदर 9 आहे, हा ऑप्शन कटला. इथं शेवटी 9 आहे, हा पण ऑप्शन कटला. 2 आपले उत्तर येऊ शकतात, कारण शेवटी हॅशटॅग 2 ठिकाणी. समजते. मग चला आता हॅशटॅग नंतर काय झालंय, आयएन दिलाय. मग यांचा कोड बघा बरं, काय यांचा कोड @ आहे, म्हणजे हॅशटॅग नंतर आपल्याला @ पाहिजे. उरलेल्या ऑप्शन मध्ये चेक करू आपण. इथे हॅशटॅग नंतर 3 दिलाय, हा ऑप्शन कटला. राहिलं काय मग, 3 कटले तर उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 दॅट इज युअर करेक्ट आन्सर. दुसरं काही चेक करू नका. 10 ते 15 सेकंदामध्ये उत्तर काढता येतात मित्रांनो. बघा हा क्वेश्चन दिसतोय फळा भरून दिसतोय, पण इन्स्टंट 10 ते 15 सेकंदामध्ये आपण उत्तर काढू शकतो. संपला कार्यक्रम. समजतंय. चला पुढे व्यवस्थित बघा, आणि टेस्ट सिरीज कशा वाटतायत त्याचं मला थोडं रिस्पॉन्स द्या. 9096590278 ला इथे लक्षात 100% कळवायचं. टेस्ट सिरीज कशा होत्या सर, एक्झाम ओरिएंटेड, एक्झामचं फील येतोय का वगैरे वगैरे, सगळ्याकडे नंबर ठेवा. बघा आगामी संसदीय निवडणूक बघा असलं परत दिसलं की पोरग परत चार्ट टाकतो. चार्ट अजिबात आखायचं नाही. मेन आपलं टार्गेट काय रे, मास्टरने सांगितलंय क्वेश्चन टार्गेट करा. तिकीट कोणाला मिळाले, म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलंय, आता WXY जेडे 4 राजकीय पक्ष आहेत, आणि लक्षात ठेवा यांना यापैकी निवड करायची आहे. ABCD या 4 इच्छुक उमेदवारांची काय तिकीटासाठी निवड करायची आहे. मग तिकीट कोणाला मिळालं, मग याच्यामध्ये बघा 4 राजकीय पक्षापैकी हे जे उमेदवार आहेत ABCD, याच्यामध्ये असा एक उमेदवार आहे की त्याला चौघांनी पण मतदान केले, असा उमेदवार शोधायचा. मग नीट बघा 2च वाक्य याच्यामध्ये आहेत. 2 वाक्य कुठले आहेत माहिती का, हे वाक्य नीट वाचा. सी W आणि Y ला मान्य होता, म्हणजे सी ला लक्षात ठेवायचं W न पण मतदान केले, आणि सांग रे बाळा Y ने पण मतदान केले. आणि अजून एक वाक्य सी बद्दल, सी ला X आणि Z ने पण पसंत दिलेली आहे, म्हणजे सी ला पुन्हा X ने मतदान केले आणि Z ने पण मतदान केले. म्हणजे या चौघांनी कोणाला मतदान केले, या सी ला मतदान केले. म्हणजे 100% तिकीट कोणाला मिळेल, तर सी ला मिळेल. उत्तर संपलं. येते लक्षात. बघ काय नाही याच्यामध्ये. आता मास्टर तुम्ही म्हणणार हे याला का घेतला नाही, आता पहिलं वाचरे मला काय म्हणले, ए W ला मान्य होता पण Z ला अमान्य येतो, एकानीला मतदानच केलं नाही. लक्षात ठेवायचं, ह्याला विषय संपवून टाका.
कारण सगळ्यात जास्त प्रायोरिटी कोणाला? सी ला आहे ना, चौघांनी मतदान केले. परत सांगा रे, बी का कट केला? बी बद्दल वाक्य वाचा बरं. बी वाय ला मान्य आहे पण एक्स ला नाही. एक्सने पण याला लक्षात ठेवायचं, मतदान नाही केलं. सगळ्यात जास्त पुन्हा प्रायोरिटी सी लाच येते. आणि परत जर बघितलं डी बद्दल फक्त याच्यामध्ये एकच वाक्य आहे, हे डी बघा, डब्ल्यू ला आणि एक्स ला मान्य आहे, दोघांनीच मतदान केले डब्ल्यू ला. बाकीच्या लक्षात राजकीय पक्षाचा उल्लेख नाहीये डी बद्दल. मग डी चा पण कार्यक्रम इथं मिटवायचा आहे. उत्तर संपलं. पर्याय क्रमांक 3 दॅट इज युअर करेक्ट आन्सर. प्लीज पद्धती बदला, अभ्यासाच्या पद्धती बदला. लक्षात ठेवा, तुम्ही 100% परीक्षा क्रॅक करताय इथे लक्षात. आणि डेली रोज एक पेपर सोडवा, अनालिसिस करा. रोजचं टार्गेट 100 क्वेश्चन जर तुम्ही ठेवलं तर आरामात लक्षात ठेवायचं. वर्षाचे किती क्वेश्चन होतात ते बघा, अनालिसिस करून जर तुम्ही पेपरला गेला, आपल्याला 60 मार्क बरोबर आणायचे. विषय संपला. चला पुढे. हे बघा, काय नाही याच्यामध्ये, फक्त ऑब्झर्वेशन काय, एकके समान नाही त्याच्यामध्ये. हे 3 मीटर, 5 मीटर, 10 सेंटीमीटर, 12 मीटर, 90 सेंटीमीटर, हे सगळं एकच आहे बरं का. हे एक आहे आणि हे एकत्र आहे, आणि फक्त हे 3 मीटर सेपरेट आहे. काय म्हणले? अशी लांबी असलेले कापडाचे 3 तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त म्हणजे काय रे? कमाल. कमाल म्हणजे काय? मसावी, मोठ्यात मोठी असं त्याचा अर्थ आहे. जास्तीत जास्त लक्षात ठेवा, कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, म्हणजे मसावी काढायचंय. HCF काढायचंय, हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचंय मला. लक्षात, बस संपला विषय. पण याचे एक समान नाहीत. 3 मीटर, 1 मीटरचा अर्थ काय असतो? 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतो, लक्षात ठेवायचं. मग सांग रे, 3 मीटर म्हणजे हे 300 मीटर झाले. चला पुढे, सॉरी 300 सेंटीमीटर झाले, कारण मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करतोय. हे 5 मीटर म्हणजे 500 मीटर आणि वरचे 10 किती झाले? 510 कसे रे? सेंटीमीटर झाले. 12 मीटर म्हणजे 1200 मीटर आणि वरचे 90, 1290 काय पण हे सेंटीमीटर. एक समान करून घेतले. आणि याच्यामध्ये अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायची, तिथे एका संख्येने प्रश्नातल्या दिलेल्या सर्व संख्येला निशेष भाग गेला पाहिजे. तो मसावी ना, ही कॉन्सेप्ट आहे. मसावी काढायचे जास्तीत जास्त. मग 30 ने जर भाग दिला, 30 एके 30, 30 शून्य 0, 17 त्रिक 51, 3 चौक 12, 3 त्रिक 9. लक्षात ठेवा, वरचे 0 कट केले तर सरळ सरळ. आता हे सगळे तुमचे खाली अनकॉमन फॅक्टर आहेत. एका संख्येच्या पाड्यात संख्या आहे का खालच्या? आपला मसावी संपला. मोठ्यात मोठ्या मापाची मोजपट्टी कितीची असेल? मग ती 30 सेंटीमीटरची असेल. कार्यक्रम ओके. लक्षात, एका ओळीमध्ये उत्तर निघतात. विषय संपला. हे 10चं उत्तर 1 असेल. परत सांगा, 11 काय दिलेली माहिती वापरून अनुक्रमे मामा व भाची यांची जोडी निवडा म्हणून सांगितले. ऑप्शनचा आधार घेऊन आपण बघू किती ऑप्शन कट करता येतात आणि नंतर लक्षात ठेवायचं उत्तर काढता येतं. आता मामा भाचीचा म्हणजे कायचा अर्थ बघा. अगोदर मेल मामा पाहिजे ना, मेल पाहिजे. नंतर काय पाहिजे रे? फिमेल पाहिजे. अगोदर मेल नंतर फिमेल, अगोदर मेल नंतर फिमेल, अगोदर मेल नंतर फिमेल. आणि आर बद्दल इथं वाक्य आहे, आर हा पीचा मुलगा आहे. मग आर जर मुलगा असेल तर फिमेल येतो का? इथं फिमेल पाहिजे आपल्याला. आर मुलगा म्हणून सांगितलंय. आर वाले सरळ लक्षात कुठं दिसतात ऑप्शन ते फुले मारायचे. 100% हे उत्तर नसणार आहेत आपले. आता पीक्यू आणि बीक्यू मध्ये लक्ष द्या व्यवस्थित, नक्की काय असेल थोडं व्यवस्थित बघा. हा थोडा व्यवस्थित क्वेश्चन जर बघितला, बी हे सी चे वडील आहेत. बी पासून सी नावाचं प्रोडक्शन आहे आणि ते वडील आहेत, पण त्यांनी सांगितले सी त्यांचा मुलगा नाही, म्हणजे काय असेल? मग मुलगी असणार आहे. संपला विषय. एकच पॉसिबिलिटी राहिली आता. पी हा सी चा भाऊ आहे, जोडून घ्या, काय अडचण नाही. ए आणि बी हे जोडपे आहेत, जोडपे लक्षात ठेवायचे. ए आणि बी हे जोडपे म्हणजे हा न सांगता फिमेल येईल ना. पती पत्नीच्या नात्यामध्ये एक व्यक्ती कळला, दुसरा आपोआप कळतो, अशी कॉन्सेप्ट आहे. पुन्हा सांगली, क्यू ही सी ची मुलगी आहे. क्यू ही लक्षात ठेवायचं सी ची मुलगी म्हणून सांगितलंय, जोडून घेतलं आणि सरळ आर हा पी चा मुलगा आहे. या आर पासून इथंच आपलं उत्तर आलंय. आर हा लक्षात ठेवायचं पी चा मुलगा म्हणजे तो मेल असणार आहे. मग पी हा क्यू चा मामा होतो का? 100% होतो. उत्तर हे असणार आहे. अलग लक्षात, कारण क्यूच्या आईचा तो भाऊ आहे, आपल्या आईचा भाऊ आपला कोण असणार आहे? मामा असणार आहे. पर्याय क्रमांक 2 दॅट इज युअर करेक्ट आन्सर. थोडा एखादा 1% वाले क्वेश्चन असे थोडे कॅल्क्युलेशन मध्ये जातात, पण 2 ऑप्शन मी कट केले होते. पण इलिमिनेशन मेथडचा मोस्टली वापर करा परीक्षेमध्ये. लक्षात, काहीतरी तुम्हाला हिंट दिलेली असतात, बाकी काही नाही. एकदम सोपं आहे, सॉल्व्ह करा म्हणते. उलट सोडवायचं. हे 49चं वर्गमूळ किती येतं रे? 7 येतं. 7 याच्यामध्ये ऍड करा, याची बेरीज किती येते? 36 येते. बघा थोडं बघा, 36चं वर्गमूळ पुन्हा 6 येतं. 6 मध्ये 19 ऍड करा, याची बेरीज किती येते? लक्षात ठेवायचं. याची बेरीज झाली पुन्हा 25. 25चं वर्गमूळ पुन्हा काय? 5 याच्यामध्ये ऍड करा, याचं पुन्हा बेरीज पुन्हा 16 आली. 16चं वर्गमूळ पुन्हा काय? 4 आहे. 4 पुन्हा 5 मध्ये ऍड करा, वर्गमुळामध्ये 9. वर्गमुळामध्ये 9 म्हणजेच काय? 3 असणार आहे. लक्षात, 3चं म्हणजे 9चं वर्गमूळ काय असेल? 3 ही कॉन्सेप्ट आहे. उत्तर संपलं.
पर्याय क्रमांक 1 दॅट इज युअर करेक्ट आन्सर. 12 नंतर 13 क्वेश्चन. राधा आणि श्याम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होईल. तर श्यामचे वय काढा म्हणून सांगितले. म्हणजे पर्यायातले लक्षात ठेवा सगळे वय कोणाचे आहेत? श्यामचे आहेत ना. पण कसली रे? आजची वय आहेत. आणि वयवारीमध्ये जर गुणोत्तरावरती प्रश्न आला तर गुणोत्तराचा आधार घेऊन प्रश्नाचं उत्तर द्यायचं. याच्यामध्ये एक्स आणि वाय प्लीज मानू नका. आता श्यामचं प्रमाण किती आहे बघा याच्यामध्ये. राधा आणि श्यामचं प्रमाण 5 आहे ना. मग 5ने ते कुठे कुठे भाग जातो ते आपले उत्तर असतात. लक्षात ठेवायचं. मग 3 ऑप्शन आपले उत्तर आले. पण 3 लक्षात ठेवायचं. आपलं 3 आपण गोल करू शकत नाही. आता थोडं बघा आजच्या प्रमाणाचा आधार घेऊन जर आपण उत्तर देता येत नसेल तर काय करायचं? नंतरच्या प्रमाणाचा आधार घेऊन उत्तर द्यायचंय. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 11:16 आहे. 7 वर्षानंतर ही आजची वय आहेत ना. मग 7 वर्षानंतर श्याम कसा असेल रे? +7 असणार आहे. इथं +7 असणार आहे. इथं पण काय रे उरलेल्या ऑप्शन मध्ये फक्त बघायचं. इथं +7 असणार आहे. इथं सांगा बरं 27 वर्षाचा झाला 7 वर्षानंतर. इथं सांग रे वळा 32 वर्षाचा झाला. आणि इथं सांगा 7 म्हणजे 22 वर्षाचा झाला. मग आता 7 वर्षानंतर श्यामचं प्रमाण किती आहे? 16. मग 16ने कुठे कुठे भाग जातो हे आपली उत्तर असतात. इथं 16ने भाग जात नाहीये हा पर्याय कटला. इथं पण 16ने भाग जात नाहीये हा पण पर्याय कटला. 16 दोन्ही 32. फायनल उत्तर आपलं काय असणार आहे? 25 वर्ष. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. एकदम छान आहे क्वेश्चन. आणि वयवारीवरती तुम्हाला 101% क्वेश्चन येतोच. समजते? जायचं पुढे. क्वेश्चन क्रमांक 14 काय सांगते बघा. बघा सी चे युशी नाते काय? ह्याला IMP म्हणा लक्षात ठेवायचं. आयोगाचा हा पण घटक लय आवडत आहे. पण ह्याच्यामध्ये काय करायचं असतं? आपल्याला 100% उत्तर द्यायचे असतात. म्हणजे पॉसिबिलिटी चालत नाही. मामा किंवा मावशी, भाऊ किंवा बहीण लक्षात ठेवायचं. अशी पॉसिबिलिटी चालत नाही. एक तर कन्फर्म मामाच पाहिजे, आत्याच पाहिजे, भाऊच पाहिजे, काकाच पाहिजे. पॉसिबिलिटी नाही चालणार. आपला प्रश्न त्यांनी विचारलाय सी चे युशी नाते काय? या प्रश्नासंदर्भात दिलेल्या पुढील माहितीचा पुरेपणा निश्चित करा. कोणती माहिती पुरेशी आहे त्यांना आपल्याला सांगायची. मग सांग रे पहिले वाक्य काय सांगितले? आर ची बहीण जे हिने सीचा भाऊ एलशी लग्न केले. हे आर ची बहीण कोण आहे? जे. बहीण म्हणजे ती काय झाली? फिमेल झाली. बघा काय सीचा भाऊ यल म्हणले ना. सीचा भाऊ लक्षात ठेवायचं यल. याच्यासोबत जे लग्न केले हा भाऊ आहे. आणि पुढे लक्षात ठेवा नीट वाचा. असून तो आई वडिलांचा एकटा मुलगा आहे. म्हणजे यांच्या घरामध्ये यल हा एकटाच मुलगा असेल या सीच्या घरामध्ये तर 100% सीचं जेंडर न सांगता फिमेल होईल ना. बाकीचे उरलेले सगळे फिमेल असणार आहेत. एकच मुलगा घरामध्ये असेल तर सरळ बाकीचे काय असणार आहेत? फिमेल असणार आहेत. पण मला सांगा फक्त विधान अ च आधार घेऊन आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो का? याच्यामध्ये तर तुमचा यूज गायब आहे. पहिला तुम्हाला विधान क्रमांक 1 मध्ये यू दिसतोय का? नाही ना. लक्षात ठेवा. मग आपण काय करू? विधान क्रमांक 2 च म्हणजे ब चा आधार घेऊया. आता यू ही यल आणि जे यांची एकटी मुलगी आहे. म्हणजे या जे पासून पुन्हा लक्षात ठेवायचं यू नावाचं प्रोडक्शन आहे. आणि ती काय रे वा मुलगी आहे, फिमेल आहे. कळते? मग आता सांगा सी चे यूशी नाते काय? तर यूच्या वडिलाची ही सी बहीण आहे. मग तुमच्या वडिलाची बहीण लक्षात ठेवा तुमची कोण असणार आहे? आत्या असणार आहे. मग आपण कन्फर्म उत्तर देऊ शकतो का? कन्फर्म उत्तर देऊ शकतो. आत्या उत्तर येतं. पण आपण कोणकोणत्या विधानाचा आधार घेतला? फक्त अ चा आधार घेतला का? लक्षात ठेवायचं. हे किंवाचा तर विषयच नाहीये. अ आणि ब दोन्ही माहिती जेव्हा आपण एकत्र करू तेव्हा आपण या प्रश्नाचं उत्तर देणार आहात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. अलग लक्षात. सोप्या गोष्टी आहेत. फक्त बघा प्रश्न सोडवायच्या पद्धती बदला. जुन्या पद्धतीत तुम्ही अप्लाय करत असाल तर तुम्ही मार्केटमध्येच राहाल. इथे लक्षात. चला पुढे नेक्स्ट बघा. अपग्रेड युअर सेल्फ. बघा एकदम छान प्रश्न होता. काही याच्यामध्ये ABCDचा सिक्वेन्स आहे. ABCD फायनल जर बघितलं लक्षात ठेवायचं ए पासून आपण काय रे एम पर्यंत ABCD लिहितो लक्षात. आणि पुन्हा ह्या एन पासून काय करायचं? एन पासून लक्षात पुन्हा झेड पर्यंत ABCD लिहायची. आणि याला नंबरिंग करायची. नंबरिंग जर केली लक्षात ठेवायचं. बघा काय विषय. नंबरिंग जर केली पुन्हा ए नंतर काय असणार आहे? बी असणार आहे, सी असणार आहे, डी असणार आहे वगैरे. याला 1 2 3 नंबरिंग करा. आणि पुन्हा लक्षात ठेवायचं 13 14 पासून पुन्हा 26 पर्यंत नंबरिंग करायची. आणि नंबरिंग करून आता तुमचा ए आहे 1 नंबरला. त्या 1 मध्ये काय करायचं? 1 ऍड करायचं आहे. 1 ऍड केलं तर उत्तर इथं किती येतं? 2 येतं. लक्ष द्या. तुमचा आर तुम्ही ऑब्झर्व करा. आर 18 ला आहे. 18 मध्ये तुम्ही 1 ऍड करा तो येतो लक्षात ठेवा 19. पुन्हा तुमचा यू आहे 21 ला. पण तो 22 कसा बनला? 1 ऍड केलाय. आणि एन तुमचं लक्षात ठेवायचं किती आहे? 14 ला आहे. बघा ना इथं 13 येतोय ना. इथं 13 आणि 14. 14 मध्ये 1 ऍड करा उत्तर 15 येते. आता हे परत चेक करायचं नाही. सेम लक्षात ठेवायचं आपल्याला लॉजिक ह्याच्यामध्ये असणार आहे. ये तुमचा किती नंबरला असणार आहे? मग
ए लक्षात द्या व्यवस्थित. इथं तुम्ही एबीसीडी काढली बघा, लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय असणार याच्यामध्ये, ए तुमचा किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे. बरं लक्षात ठेवा, ए 1 नंबरला आहे, पण 1 मध्ये आपण जर 1 ऍड केला उत्तर काय असणार आहे, 2 असणार आहे. पुन्हा यस आहे ऍक्च्युअली 19ला, पण 19 मध्ये 1 ऍड करा 20 येईल. पुन्हा एच हा तुमचा 8ला आहे, 8 मध्ये 1 ऍड करा 9 उत्तर येईल. आता 2 20 9, 2 20 9 कुठं दिसतंय का इथं, चला पुढे. 2 20 9 हा पण पर्याय कटणार आहे. 2 20 इथं 8 आहे, हा पण पर्याय कटेल. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. सोपा आहे, काही नाही याच्यामध्ये विशेष, बाकी काही नाही. चला पुढे क्वेश्चन क्रमांक 15 नंतर 16 काय सांगते बघा. असलं काय दिसलं की सोडवायचं काय, काही नाही, सूत्राचं ऍप्लिकेशन आहे. काय रे सूत्राचं ऍप्लिकेशन, ह्याला ए मानूया, ह्याला काय रे बी मानूया. पुन्हा एचा आहे, पुन्हा हा बी आहे, हा परत तुमचा ए आहे, पण हा काय रे 7.4. लक्षात ठेवायचा, हा 2 बी आहे. 2 बी ची किंमत म्हणजे 2 गुणिले 3.7 चा गुणाकार आहे तो 7.4 आहे. म्हणजे काय तयार होईल मग, ए आपलं सूत्र असं तयार होतं, ए अधिक बी कंसाचा घन छेदामध्ये ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2 ए बी. मग हा कशाचा विस्तार आहे इथं लक्षात ठेवायचं, ए अधिक बी कंसाचा घन, लक्षात ठेवा छेदामध्ये पुन्हा काय रे ए अधिक बी कंसाचा वर्ग याचा विस्तार आहे. आणि या घनामधनं जर वर्ग आपण एक मायनस केला, फक्त आपल्याला शिल्लक काय राहील, एकच घर शिल्लक राहील, ए अधिक बी. कळतंय का, ए अधिक बी शिल्लक राहील. या घनामधनं जर वर्ग, कारण घन म्हणजे काय, त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार असतो, आणि वर्ग म्हणजे काय रे, त्या संख्येचा 2 वेळा गुणाकार असतो. वरचे 2 घर, खालचे 2 घर कटून गेले, तर उरलं काय फक्त आपल्याकडे ए आणि बी ची फक्त बेरीज करा म्हणते. ए ची किंमत किती आहे 7.3 आहे, आणि बी ची किंमत किती आहे 3.7 आहे. याचं उत्तर असणार आहे 11.0. लक्षात ठेवायचं, कुठल्या पर्यायामध्ये तुम्ही ते टिक मार्क करा, याची इथं पर्याय आलेले नाहीयेत. याचं उत्तर इथं लिहून ठेवतो मी 11. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. काय अडचण. चला पुढे नेक्स्ट 17 नंबरचा क्वेश्चन काय सांगतोय बघा. एकटा अशोक जो आहे तो एक घर बांधायला का 15 दिवस लावतोय, बांधू शकतो म्हणून सांगितले. तेच घर महेश सांगा रे 10 दिवसात, तेच घर महेश लक्षात ठेवायचं 10 दिवसामध्ये बांधू शकतो. पण आपल्याला एकूण काम माहितीये का, एकूण काम काय कॉन्सेप्ट असते, एलसीएम काढायचा. एलसीएम म्हणजे काय, एकूण घटक. याचा एलसीएम जर काढला, थोडं नीट बघा क्वेश्चन फिरवून तुम्हाला विचारलाय, याचा एलसीएम होतो 30. एकूण काम आपलं 30 आहे. 30 काम करायला जर ए ला 15 दिवस लागत असतील, तर लक्षात हा पर डे किती काम करतोय, पर डे एका दिवसामध्ये फक्त 2 काम करतोय. 30 काम करायला एम ला 10 दिवस लागत असेल तर हा पर डे लक्षात ठेवायचं किती 3 काम करतोय. दोघं मिळून एका दिवसामध्ये 5 काम करतायत. लक्षात ठेवायचं, दोघांना मिळून जर त्यांनी असा प्रश्न विचारला असता तर आपण 30/5 केलं असतं. पण हा काय केलं, पुढे काय कार्यक्रम झालाय बघा. जर अशोक आणि महेश 1 दिवसाआड काम करत असतील, अशोक आणि महेश 1 दिवसाआड काम करतायत. लक्षात ठेवायचं, 1 दिवसाआड म्हणजे काय, 1 तारखेला अशोकाला परत महेश येतोय, परत अशोक येतोय, परत महेश येतोय, अशी कॉन्सेप्ट आहे. लक्षात ठेवायचं, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 पुन्हा 10 पुन्हा 11 पुन्हा काय असणार आहे 12 अशी कॉन्सेप्ट आहे. थोडं बघा मी काय करतोय आता. काय रे 1 तारखेला जर अशोक आला, अशोकचं पर डे किती काम होतंय 2 करतोय, हा परत हा 3 करतोय, परत 2 पुन्हा काय रे हा 3 करतोय, 2 परत 3 थोडं बघा, परत 2 परत 3 अशी कॉन्सेप्ट आहे. परत 2 परत काय रे पुन्हा 3 परत 2 आणि परत 3 असे ते काम करतात. आणि सगळं काम करायला किती दिवस लागले त्याने असा प्रश्न विचारलाय. सोपा क्वेश्चन आहे बघा. लक्षात ठेवायचं, इथं 5 काम झालं, आपलं पाम किती करायचं काम 30 काम करायचं ना. इथं 5 काम झालं, इथं 5 काम झालं, इथं 5 काम झालं, इथं पण 5, इथं पण 5 आणि इथं पण 5. 5 5 25, 5 सक्क 30. लक्षात ठेवायचं, म्हणजे 30 भागिले तुम्ही असं जरी केलं असतं 5 म्हणजे काय रे 6 6 ची डबल ना, म्हणजे डबल 1 दिवसाआड काम करतायत ते. लक्षात ठेवायचं, म्हणजे हे जे वरचे दिवस आहेत आपले, हेच आपलं उत्तर होतं. लक्षात ठेवायचं, म्हणजे शेवटचा आकडा म्हणजे काय असणार आहे 12. 6 ची डबल तुम्ही 12 जरी केली असती 30/5, कारण 1 दिवसाआड काम करत असल्यामुळं 6 ची डबल 12. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं फायनल उत्तर असणार आहे. संपला विषय, बाकी काही नाही. एकदम पुढचा छान क्वेश्चन आहे. पुढीलपैकी किती वाजता घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 180 अंशाचा कोन तयार होईल. 180 म्हणजे परस्पर विरुद्ध. लक्षात ठेवायचं. आता बघा याचा अर्थ, प्रश्नातलं जर मी असं म्हणलं 7 ते 8 मध्ये तास काटा मिनिट काटा एका सरळ रेषेमध्ये किती वाजता येतात ते काढू आपण. 7 ते 8 मध्ये मित्रांनो, याच्यामध्ये कंडिशन अशी आहे, जर प्रश्नातली वेळ 12 ते 6 मधली असेल आणि प्रश्नातली वेळ 6 ते 12 मधली असेल, लक्षात ठेवायचं, इथं कोणची व्हॅल्यू आपण +180 घेतो आणि इथं काय रे -180 अंश घेतो. आणि आपली प्रश्नातली वेळ 6 च्या पुढची आहे म्हणून कोणची व्हॅल्यू मी काय करतो -180. बरोबर. 7 ते 8 मध्ये एम ची किंमत कळते का, काढायची आहे. पण एच सांग रे, एच जे पहिल्यांदा वाजतं ते आपण कन्सिडर करतो. 11/2 एम ची किंमत कळत नाही, -30 गुणिले पहिल्यांदा जे वाजते ते 7 त्रिक किती झाली,
21 झाले, लक्षात ठेवायचं. हे 210 अलीकडे आणा, काय होतील रे, -180 प्लस 210 बरोबर पुन्हा 11/2 एवढंच राहिलं पलीकडे. मग प्लस मायनस करा बरं, किती उत्तर येतात. इथं आपलं 30 राहिलं आणि 30 गुणिले 11 पलटी मारला, 11/2 जर पलटी मारला 211 होईल बरोबर पुन्हा यम बरोबर थोडं व्यवस्थित बघायच्या मध्ये यम बरोबर काय रे, यम बरोबर 60/11 म्हणजेच यम बरोबर 5.5/11 मिनिटांनी. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 7:05 पूर्ण आणि 5/11 हे मायक्रो मिनिट आहेत, म्हणजे 5च्या पुढे आहे. लक्षात ठेवायचं. 7 ते 8 मध्ये जे दोन्ही काटे एका सरळ रेषेमध्ये कोणत्या वेळेला येणार आहेत, 7:05 पूर्ण आणि 5/11 म्हणजे 5च्या पुढे कार्यक्रम होणार आहे आपला. आणि मग सांगितलंय पहिला पर्याय काय रे, बरोबर 7 वाजता म्हणले, इम्पॉसिबल आहे. लक्षात ठेवायचं. 7 ते 7:05 दरम्यान उत्तर चुकणार आहे तुमचं, 5च्या पुढे नाही, हे पण संपलं. बघा बरोबर 7:05 असं होणार नाही, 5च्या पुढे मायक्रो मिनिट आहेत, पुढे सरकणार आहे घटक थोडा. लक्षात ठेवायचं. आणि जर 3 कटल्याचं उत्तर काय असणार आहे मग, 7:05 आणि 7:10 दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. दोन्ही काटे एका सरळ रेषेमध्ये येते. समजतंय का. एकदम छान क्वेश्चन पेपर डिझाईन केला होता. बघा जे एक्झामची डिमांड आहे त्या डिमांड नुसार हा सगळा कार्यक्रम आपण बघतोय, बाकी काही नाही. चला पुढे नेक्स्ट 19वा क्वेश्चन. राम श्याम गणेश यांनी मिळून 228 धावा केल्यात. जर श्यामने गणेशपेक्षा 12 धावा जास्त केल्या व गणेशने रामपेक्षा 9 धावा कमी केल्या असतील तर रामने किती धावा केल्या. यांच्या एकूण धावा किती तरी 228 धावा आहेत. मला बाय ऑप्शनचा आधार घेऊन पटकन उत्तर सांगतो. आता याच्यामध्ये 3 कार्यकर्ते आहेत. हे राम आहे, परत सांग रे बाळा, श्याम आहे आणि परत कोण आहे याच्यामध्ये, लक्षात ठेवायचं गणेश आहे. आता यांनी काय केले, तिघांनी मिळून एक्स अधिक वाय अधिक काय रे झेड, ह्याला जर मानलं, एक्स रामला एक्स मानला, श्यामला वाय मानला आणि गणेशला जर झेड मानला, तर तिघांनी मिळून सांगा बरं 228 धावा केलेल्या आहेत. पण कंडिशन बघा, जर समजा यांनी विचारलंय क्वेश्चन काय रे, रामने किती धावा केल्या, रामने समजा मी 78 धावा अज्युम जर केल्या रामच्या धावा, लक्षात ठेवायचं रामच्या धावा जर 78 अज्युम केल्या तर उलट वाचा बरं क्वेश्चन, हा उलट वाचा बरं. काय म्हणले त्यांनी, गणेशने रामपेक्षा 9 धावा कमी केलेत. मग गणेशने रामपेक्षा 9 म्हणजे गणेशने जर, लक्ष द्यावं, गणेशने जर रामपेक्षा 9 धावा कमी केलेल्या असतील तर 78 मधून 9 मायनस करूया. इथं उत्तर किती राहील तुमचं, 69 राहील. कारण गणेशपेक्षा, लक्षात ठेवा, रामपेक्षा गणेशने 9 धावा कमी शब्द वापरल्यामुळे मी -9 केले. आणि पुढं नीट वाचलं, श्यामने गणेशपेक्षा 12 धावा जास्त केलेत. लक्ष द्यावं, श्यामने गणेशपेक्षा, श्यामने गणेशपेक्षा म्हणजे गणेशच्या धावा किती आल्या 69 ना, प्लस यांनी 12 धावा जास्त केलेत. म्हणजे थोडं बघा इथे 81 उत्तर येणार आहे. म्हणजे रामच्या धावा 78 पकडल्या, गणेशच्या धावा 69 पकडल्या आणि काय रे पुन्हा याच्यामध्ये काय श्यामच्या धावा किती पकडल्या 81 पकडल्या. जर या तिघांची बेरीज किती 228 आली तर मग 100% लक्षात ठेवायचं आपला पर्याय क्रमांक 4 असं उत्तर असणार आहे. तुम्हाला मग ऑप्शनचा आधार घेऊन सुद्धा पटकन उत्तरापर्यंत जाता येईल. म्हणजे रामने किती धावा केल्या, मग 78 धावा केल्या. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. थोडा पद्धती बदला अभ्यासाच्या, नाही तर तुम्ही जुन्या मेथडनी करत असाल, एक्स माना, झेड माना, वाय माना, तर मग टाइम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम होणार आहे तुम्हाला. थोडं बघा, स्वतःला थोडं अपग्रेड करा आणि बाकी काही पद्धती फक्त बदला. जुन्या मेथडनी प्लीज अभ्यास करू नका. चला पुढे नेक्स्ट लास्ट याच्यातला क्वेश्चन आहे. बाकी सोपा होता. 800 चे किती 7/2% म्हणले. मग सांगा 800 चे 7/2%. टक्के म्हणजे काय असतं, भागिले 100 ही कॉन्सेप्ट आहे. आणि परत ह्याच्यामध्ये अधिक काय करायचंय, 200 चे लक्षात ठेवायचं. 5/2 गुणिले 1/100 जरी केलं याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. बे 1 बे, पुन्हा लक्षात बे चोक 8, पुन्हा 0 0, 2 2 0 100ला कट करून टाका. 7 चोक 28 प्लस सांगरे वेळा, इथले 2 2 0 कट मारा, इथले 2 2 0 कट मारा. आणि परत बघितलं बे 1 बे, पुन्हा बे 1 बे, 5 1 5, याच्यामध्ये पुन्हा फक्त 5 ऍड करायचं होतं. याचं उत्तर सोपं होतं 33, पर्याय क्रमांक 1, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. एकंदरीत हा गेम चेंजर टेस्ट सिरीज मधला आपला दुसरा पेपर होता. आणि बघा तुम्हाला एक्झामचा फेल 100% येईल. जे ऑनलाईन वाले प्रॉपर पोर आहेत लक्षात ठेवा, त्यांनी टाइम लावा प्रॉपर 20 मिनिटाचा आणि 20 मिनिटामध्ये जेवढे क्वेश्चन सुटतील तेवढे सोडवा. आणि विशेष आपला जो पेपर आहे तो 2 लँग्वेज मध्ये आपण डिझाईन केलाय, मराठी इंग्लिश. ज्यांना इंग्लिशमध्ये सोडवायचं त्यांनी इंग्लिशमध्ये सोडवा, ज्यांना मराठी सोडवायचं त्यांनी मराठीमध्ये सोडवा. आणि क्वेरीज असतील, शंका असतील, एखाद्या क्वेश्चन मध्ये ऑब्जेक्शन असेल तर सरळ लक्षात ठेवायचा आपला नंबर आहे 9096590278 ला बिंदास्त कॉल करा, काही सुद्धा अडचण नाही. किंवा अभ्यास करताना जर तुम्हाला वैयक्तिक काही प्रॉब्लेम असतील तुमच्या
आपल्या विषयासंदर्भातले, तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. आता ह्या टेस्ट सिरीज क्रमांक 2 मध्ये आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटूया टेस्ट क्रमांक 3 मध्ये. थँक्यू व्हेरी मच. आणि आपल्या टेस्ट सिरीज बद्दल तुमच्या मित्रांना सजेस्ट करायला विसरू नका. 9 नोव्हेंबर पर्यंत आपण याची मुदत ठेवलेली आहे. लक्षात, 9 नोव्हेंबर पर्यंत, परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत सुद्धा तुम्ही पेपर बघू शकता. येतं लक्षात. तो शक्यतो टेस्ट सिरीज बद्दल तुमच्या मित्रांना नक्की सांगा. आणि अडचण असेल तर या नंबरला बिंदास्त कॉल करा. आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया टेस्ट क्रमांक 3 मध्ये. थँक्यू व्हेरी मच.